राजकारणात कुणाचं शिक्षण किती हा मुद्दा तसा गौण, पण अजित पवारांचं शिक्षण किती हा मुद्दा सध्या चर्चेत आलाय। याचं कारण अंजली दमानिया यांनी राज्याचे अर्थमंत्री 10वी पास आहेत अशी टीका केली आहे। त्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी प्रत्युत्तर दिले। नेमकं काय घडलंय पाहूया सविस्तर या व्हिडिओतून। महाराष्ट्राचे अर्थमंत्री हे 10वी पास आहेत। त्यांच्या शिक्षणावर मला टीका करायची नाहीये, पण अर्थकारण त्यांना खरंच कळतं का असा सवाल करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर टीका केली। त्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी दमानिया यांना प्रत्युत्तर दिलंय। त्या काय म्हणाल्या पाहणार आहोत, पण आधी पाहूया दमानिया यांनी अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर काय टीका केली। महाराष्ट्र हा स्वित्झर्लंड इतका मोठा आहे, तो स्वित्झर्लंड देश आहे, महाराष्ट्र राज्य आहे, त्याच्या एवढं मोठं असताना महाराष्ट्राचे जे अर्थमंत्री आहेत ते 10वी पास आहेत। मला त्यांच्या शिक्षणाबद्दल टीका करायची असं नाही, पण अर्थकारण त्यांना खरंच कळतं का हा त्यातला मूळ प्रश्न आहे। महाराष्ट्रावर 9 लाख कोटींचं कर्ज आहे, त्यासाठी पैसे कुठून आणणार हा दमानिया यांच्या टीकेचा मूळ मुद्दा आहे। पण दमानिया यांनी अजित पवारांना 10वी पास असल्याचं म्हटल्यानं राष्ट्रवादीनं दमानिया यांना प्रत्युत्तर दिलंय। रुपाली चाकणकर यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे, त्यात त्यांनी काय म्हटलंय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। आदरणीय अजितदादा पवार यांच्या वडिलांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले। त्यावेळी अजितदादा कोल्हापूर येथे शिक्षण घेत होते। वडिलांच्या निधनानंतर दादांनी शिक्षण अर्ध्यात सोडलं, त्यामुळे कुणीही अजितदादा यांच्यावर या मुद्द्यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून ही त्यांच्या जीवनातील अतिशय संवेदनशील घटना आहे। शिक्षण सोडून बारामतीमध्ये आल्यावर दादांनी शेती करायला सुरुवात केली, पोल्ट्री व्यवसाय वाढवला, वेगवेगळी पिकं घेतली, मग त्यांनी राजकारणाचा मार्ग निवडला। गणितात अतिशय हुशार आणि इमारती, रस्ते, पूल आदींच्या बद्दल इंजिनियरला लाजवेल असा अभ्यास असणारे अजितदादा आहेत। त्यांचा दृष्टिकोन हा काळाच्या पुढे बघण्याचा कायम राहिलेला आहे। शिक्षण आणि कृषी क्षेत्रात AI वापरण्यासाठी आग्रही असणारे अजितदादा पवार आहेत। त्यांना भविष्याचा अचूक वेध घेता येतो तो त्यांच्या अभ्यासू आणि चौकस दृष्टिकोनामुळेच, अशी पोस्ट रुपाली चाकणकर यांनी केली आहे। थोडक्यात काय तर अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर शिक्षणावरून टीका केली, त्यावर अजित पवारांच्या शैक्षणिक जीवनातल्या अडचणी सांगत चाकणकरांनी खिंड लढवली। तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।